ती जी उचलली जाईल ना ती जामता राजा स्पोर्ट्स खार्डी संघाविरुद्ध खेळेल. बघूया विजेता संघ जामता राजा खार्डी संघाविरुद्ध लढेल आणि मॅच होईल कोसमाई बी विरुद्ध श्रीराम कसराई. दोन्ही टीमच्या कॅप्टनने पुढे तयारीत राहायचं आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. यस, हा बॉल जर आपण बघितला तर लेग बायच्या रुपयाने ह्या ठिकाणी एक धाव मिळते आणि खातं खोललं जाते एक्स्ट्राच्या रुपयाने. बॅटिंग करणारी टीम आपण बघतोय माऊली तलावपाडा टीम फणसपाडा टीमने टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बहुतेक पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म हो द विकेटने. पुन्हा एकदा पुलचा फटका एलिव्हेशन मिळला नाही. मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय. थोडासा फ्लंबल होता तिथं फिल्डर बॉल उचलून थ्रो करेल तोपर्यंत 2 रन करण्याचा या ठिकाणी वेळ होता दोन्ही फलंदाजाकडे. या 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 3 रन. 3 लॉस ऑफ 1 विकेट. माऊली तलावपाडा या ठिकाणी प्रथम बॅटिंग करताना आपल्याला दिसतंय. 3-3 षटकाचे हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. आज वैतरणा बी गटातून सामने पाहायला मिळतात आपल्याला. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. थोडंसं इम्प्रोवायझेशन शॉट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज चुकतोय. प्रतीक होता स्ट्राईक एंडवर. हार्दिक आणि प्रतीक ही जोडी सध्या आपण बघतोय मैदानामध्ये आहे. चांगली बॉलिंग. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आणि त्यानंतर कॉन्फिडन्स लेवल थोडंसं हाय मनोबल उंचावलेलं आहे ते बहुतेक याचं. 2 धावा आत्तापर्यंत देताना दिसतोय बहुतेक या ओव्हरमध्ये. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खाली राहिला बॉल. सबमरीन डिलिव्हरी अतिशय जबरदस्त. लाईन आणि लेंथ आणि गती बघितली आपण थोडीशी कमी केली होती या वेळेला. बॉल थोडासा खाली राहतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. हा येतोय डॉट बॉल. खूपच कमी टोटल पाहायला मिळते पहिल्या 5 बॉलमध्ये माऊली तलावपाडा टीमचा. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय बहुतेक. अंतिम बॉल शेष असेल या षटकातला. शेवटचा बॉल घेऊन जातोय. स्ट्राईक एंडला बॅटर आहे प्रतीक. यावेळेस थोडासा परकटच्या अंदाजामध्ये खेळला होता हा बॉल. बॉल जातोय पॉइंटच्या दिशेने. फिल्डर बॉल मध्ये धावतोय. थांबला जाईल बॉल. थ्रो होईल तोपर्यंत बघूया किती धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. आय थिंक 3 रन्स या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत आणि या 3 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 6 रन्स. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर माऊली तलावपाडा टीमचा स्कोर झालेला आहे 6 वर 1 विकेट. या ठिकाणी भिनारवरून महेशजी पाटील उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. आपलं सहर्ष स्वागतम. या कोसमाई चषक 2026 मध्ये आपलं शब्द सुमनांनी स्वागत आहे. विपुल येतोय बॉलिंग ट्रॅकवर. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल सोडून दिला होता. या वेळेला लाईन चांगली होतीये. गती जर बघितली अतिशय चांगली ठेवले. पहिल्याच बॉलमध्ये विपुलने मागच्या मॅचमध्ये सुद्धा विपुलने चांगली बॉलिंग केली होती. आदर्श फणसपाडा टीम ही सध्या एक चांगली टीम म्हटली जाते. 2 अंपायर सध्या या ठिकाणी यस DRS वाईट साठी DRS ची मागणी केलेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांना थोडंसं बिझी ठेवलं जाईल. प्रत्येक टीमला एक DRS ची सुविधा आहे एका इनिंग मध्ये आणि 20 नेटच्या माध्यमातून चेक केलं जाईल हा वाईड आहे का नाही. ओरिजिनल डिसिजन इज अ फेअर डिलिव्हरी. वाईड बॉल. पंचांनी डिसिजन मागे घेतला त्यानंतर वाईट डिसिजन दिलंय आणि अशा प्रकारे एक एक्स्ट्रा रन हे बघितलं आपण. शफल जरूर झाला होता मात्र दुसरी जी लाईन होती त्याच्या बाहेर हा बॉल पडतोय आणि वाईटचा इशारा. या वेळेचा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जातोय. 2चा कॉल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला नॉट सेकंडला थ्रो होतोय मात्र 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 9 रन्स 1 गडीच्या मोबदल्यात.
विपुल गेल्या मॅचमध्ये विपुलने जी गोलंदाजी केली होती ती वाखण्याजोगी आपल्याला पाहायला मिळाली. आता त्याच लय पद्धतीने गोलंदाजी करेल का? यावेळेला ऑन साईडला खेचून मारलाय, खूप चांगला फटका आहे, मात्र व्हॉट अ कॅच, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल. तन्मय जबरदस्त हा झेल टिपणारा मात्र फिल्डर पाहायला मिळतोय. या संघातील हा चित्ता आहे. फिल्डर कसा असावा तर तन्मय सारखा असावा, वन हँडने. हे मेरे बायत का खेल आहे. ब्रँड आहे फणसपाड्याचा. यस, जबरदस्त कॅच बघितला, पण पुल करण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटची शप्पल झाला होता फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेरची खेचून मारण्याचा प्रयत्न म्हणजे तन्मयचा हा एफर्ट आपण बघितलाय. धावत आला होता, एका हातामध्ये कॅच चिपकलाय हा बॉल आणि नक्कीच आजच्या दिवसामधला आणखीन एक उत्कृष्ट कॅच घेतोय तन्मय. जबरदस्त. आपण पाहतात ऍक्शन रिप्ले मध्ये याला म्हणतात आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. आणि तो झेल यावेळेला पाहायला मिळतोय, त्यामधला तन्मयला आपण पाहतायत. जिद्द चिकाटी यावेळेला दाखवली, मेहनत घेतली आणि घाम गाळला आणि हा झेल टिपला. व्हॉट अ कॅच. विपुल पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 9 वर दुसरा विकेट. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. वाईटचा या ठिकाणी इशारा होतोय पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धाव संख्या जाऊन पोहोचेल डबल फिगर मध्ये. 10 वर 2 विकेट. आणखीन नक्कीच धावा यायला पाहिजे. 3 षटकाचा सामना आहे. कमीत कमीत 35 धावा जर आल्या तर एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो, कारण हवेचा ओघ जर आपण बघितला तर राईट हँडर बॅटरसाठी ॲडव्हान्टेज आहे. टॉप एज आहे, विकेट घेण्याच्या मागे फिल्डर होता, चांगली फिल्डिंग, मात्र एक धाव घेण्यासाठी रोखू शकत नाहीये बॅटरला. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 11 रन्स. 11 लॉस ऑफ 1 विकेट, ट्रू विकेट. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल विपुल. विपुल राईट हाफ बोध विकेट. हाफ ट्रॅकर होता, पुल केले, एलिव्हेशन नाही आहे, गॅप मध्ये हा फटका. फिल्डर त्या ठिकाणी. तन्मय पुन्हा एकदा येतोय. चांगली फिल्डिंग तन्मयची. थ्रो होईल, मात्र थ्रो थोडासा पण जर बघितला तर वाईट केला होता. त्याचा फायदा मिळतोय फलंदाजांना. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि या 2ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 13 रन्स. 2 बॉल अद्याप शेष असतील या ओव्हर मधले, कारण आतापर्यंत बघितलं 2 वाईट टाकलेले आहेत विपुलने. थोडस मोठं षटक टाकताना दिसतोय गोलंदाज विपुल. ओ हॉफले घेतला, लॉफ्ट केलाय लॉंगाच्या दिशेने. लॉंगाच्या बाहेर डिस्पॅच केले बॉलला. 6 रनसाठी षटकार. बी वर्सेस कोस्माई बी या 2 टीम मध्ये असेल. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी हजर राहायचंय. टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा पुलचा फटका आहे, एलिव्हेशन नाहीये. मिड विकेटला पुन्हा एकदा तन्मय फ्रेम मध्ये येतोय. यावेळेस थोडासा फलंदाज जरूर झाला होता, मात्र रिकव्हरी अतिशय चांगली केली तन्मयने. बॉलला उचललं, थ्रो केलं, त्या अगोदर 1 रन या ठिकाणी कंप्लीट केलं दोन्ही बॅटरने. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना माऊली तळावपाडा टीमचा स्कोर आहे स्कोर बोर्डवर 20 रन. 20 लॉस ऑफ 2 विकेट. दोन षटकांचा खेळ, 20 धावा, 10च्या ॲव्हरेजने चांगली सरासरी चांगली आहे हेमंत पाटील सर. परंतु इथून जर आपण पाहिलं तर गोलंदाजाचा एकच मनसुबा असेल की या षटकामध्ये धावा कमी प्रमाणात द्याव्या आणि कमीत कमी टोटल मात्र स्कोर कार्डवर लागावी. हा हेतू घेऊन मात्र या वेळेला गोलंदाजी मार्कवर आलाय मानस. यस, मानस येतोय. फुल टॉस बॉल, पहिल्याच बॉलवर फटका चांगला आहे, गॅप मध्ये सुद्धा आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. दणदणीत चौकार येतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 24 रन. या ओव्हरची सुरुवात चांगली आहे. पुन्हा एकदा हॉफली घेतला, लॉफ्ट केलाय लॉंगांच्या दिशेने. बॉलला पाठवले सरळ बाउंड्रीच्या बाहेर. चौकारानंतर येतो हा धडाकेबाज षटकार.
बॉलला जबरदस्त फॉलो केलं. फिनिक्सचा जो सिम्बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि या बॉलवर मात्र या फलंदाजाचा क्लास लिहिला होता. चांगली फटकेबाजी. पुन्हा एकदा उडवले बॉलला, मात्र यावेळेस हवेत बॉल उंच आहे. प्रयत्न करत होते दोन फिल्डर, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल वॅकंट जागी पडतोय. 2 रन पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 32 रन. आणि काय अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज हार्दिक, ज्याने आतापर्यंत 7 बॉलमध्ये 21 धावा बनवलेले आहेत. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज हार्दिक. अंतिम 3 बॉल शेष असतील. नक्कीच 3 बॉलचा जर सामना केला, 2 आणखीन चांगले फटके आले तर स्कोर 40 पेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळेल. अटॅक चढवलेला आहे तो मानसवर पहिल्या बॉल पासून फलंदाज हार्दिक याने. रनअप मध्ये थोडंसं मिस्टेक, पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल. थोडंसं प्रेशर नक्कीच वाढलेलं आहे. अंतिम षटक टाकताना दिसतो आपल्याला गोलंदाज मानस. आणि मानसला कुठेतरी कमबॅक करावं लागेल या ओव्हरमध्ये, कारण आतापर्यंत जास्त धावा खर्च केलेत मानसने. हॅमर केलं या बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये होता. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा 2चा कॉल आहे आणि 2 रन अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. स्कोर जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर माऊली तळावपाडा टीमचा 34 रन. 34 लॉस ऑफ 2 विकेट. हे टोटल एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतो. प्रथम बॅटिंग करत असताना माऊली तलावपाडा टीमचा. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर मानस. ऑन साइडला खेळायचं होतं, ह्या वेळेला मात्र चुकतो फलंदाज. शरीराला बॉल लागतोय. कुठेतरी 4 बॉल नंतर कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज मानस. अंतिम 1 बॉल शेष असेल. टॉससाठी रेडी राहायचं आहे. कसराली श्रीराम कसराली बी टीमचा कॅप्टन आणि कोसमाई बी टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे टॉससाठी. अंतिम बॉल घेऊन जाईल गोलंदाज मानस. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे आणि ह्या ठिकाणी 1 रन कंप्लीट केली जाते. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे माऊली तलावपाडा टीमची 35 रन आणि 12च्या सरासरीने 36चं टार्गेट असेल आदर्श फणसपाडा टीम समोर. जाऊया आपण टॉसकडे, ज्या ठिकाणी श्रीराम कसराली वर्सेस कोसमाई बी या 2 टीम मध्ये हा सामना असेल. असेल जय श्रीराम कसराली टीम बी आणि दुसऱ्या बाजूने कोसमाई बी या 2 टीम मध्ये ही मॅच असेल. आणि मुख्य मंचावर उपस्थित असणारे माननीय श्री महेश पाटील पिनारगाव यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. तिसऱ्या फेरीतला हा सामना असेल. दोन्ही टीमने नक्कीच 2 राऊंड जिंकलेले आहेत. महत्त्वाचा आजचा दिवस दोन्ही टीमसाठी आहे. आणि भिनार गावचे माननीय श्री महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. एका बाजूने कोसमाई चषक 2026 आहे, दुसऱ्या बाजूने हा आपण बघतोय माननीय श्री प्रभाकर शेठ पाटील यांचा हा लकी नंबर दिसतोय 7707. दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. कोसमाई बी टीमचा कॅप्टन कॉल करतील 7707. मात्र कोसमाई चषक आलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो कसराली टीमने. थँक्यू सो मच महेशजी पाटील. आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक VIP टाईसवर बसायचं आहे. कसराली टीम एक चांगली टीम म्हटली जाते आणि अतिशय चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. इथपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये? खूप छान वाटलं आणि नक्कीच प्रयत्न करू पुढे जायचा. जो तुम्ही टॉस जिंकलेला आहे, तुमचा निर्णय काय असेल? बॉल फर्स्ट. बॉलिंग करण्याचा जो तुमचा निर्णय याचे मागचं तुमचं गेम प्लॅनिंग काय असणार आहे? कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कारण 3 षटकाचा हा सामना आहे. 25 ते 30. आणि गोलंदाजीसाठी काय चेंजेस असेल? कुठले 3 गोलंदाज तुम्ही वापरणार?
मंथन, प्रणव आणि धीरज. कोसमाई बी टीमची बॅटिंग लाईनअप सुद्धा स्ट्रॉंग आहे. त्या बॅटिंग लाईनला तुम्ही थोडासा अभ्यास केला असेल, कुठले जे फलंदाज आहे त्यांचे, त्याच्यावर तुम्ही लवकर त्यांना बाद करण्याचा प्रयत्न करणार आहे. हो, नक्कीच प्रयत्न करू यांना आउट करायचा. कसं वाटते, पुन्हा एकदा मी विचारतोय, प्रभाकर शेठ पाटील यांचं हे कोसमाई चषकचं आयोजन? खूप छान. यावर्षी पण चांगलं केलं आहे त्यांचं. गेल्या वर्षी नव्हतं पण यावर्षी चांगलं ग्राउंड केलं आहे आणि खूप खूप धन्यवाद प्रभाकर शेठ यांचे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक मॅचसाठी. टॉस तुम्ही हारलेले आहे, टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? सतरक्षण घेतलं असतं. मात्र आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे, समोरच्या टीमला एक टार्गेट ठेवायचं आहे. माइंडमध्ये सेट असेल की किती टार्गेट ठेवलं तर एक तुमच्या गोलंदाजासाठी ॲडव्हान्टेज असेल, 40 ते 45. आणि त्यासाठी कुठले बॅटर ज्याच्याकडून जास्त अपेक्षा आहे? भूपेन आहे, जयेंद्र आहे, साई आहे. समोरचे गोलंदाज तुम्हाला माहिती असतील, त्यांना तुम्ही डॉमिनेट करण्याचा प्रयत्न कराल. हो, कसं तुमचंच आयोजन आहे, कसं पुन्हा एकदा फिलिंग करता? ठीक आहे. आमचं जायचं. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. पहिल्याच बॉलवर विकेट. मात्र जाऊया आपण, या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे तो श्रीराम कसराले टीमने आणि त्याने घेतलेला पहिला बॉलिंग. जाऊया समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील प्रमोद शेडगे. बॅक टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. हेमंत पाटील सरांचा आवाज आपण ऐकताय, संदीप गावंड सरांचा आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकतायत. उद्या दीपक संकेत सरांना आपण ऐकणार आहोत. ते एक दिग्गज समालोचक म्हणून ज्यांची ओळख माऊली तलावपाडा आणि खऱ्या अर्थानं एका साईडला आदर्श फणसपाडा. माऊली तलावपाडा टीमने जी बॅटिंग केली, 35 धावा अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळत असताना, कंपॅरिझन करताना आपण पाहिलं, पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली होती, ती सुद्धा माऊली तलावपाडा या टीमची. आणि शुभेच्छा दिलेत रवी राऊत साहेबांनी. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत या तलावपाडा टीमला ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. सध्या प्रभाकर शेठ पाटील विराजमान आहेत आपल्या या व्यासपीठावर. त्यांची ही देण संपूर्ण मात्र मंडळी आपल्याला पाहायला मिळते. महेशजी पाटील साहेब यांच्याशी चर्चा करत असताना दिलीपजी भगत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर मनोजी राऊत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर सचिनजी पाटील यांना आपण पाहतायत. जयेशजी माळी साहेब यांना आपण पाहू शकाल. नागेश किनी यांना आपण पाहतायत. प्रवीणजी भोईर, हरीश्वरजी पाटील. चांगला बॉल होता, चांगला बॉल डिलिव्हर केला प्रवीणजी भोईर, नारायणजी पाटील ते सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना. तरी संपूर्ण खार्डीकर त्यांनी संपूर्ण प्रेक्षकांची मने जिंकलेत. डॉट बॉल 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 0. आतापर्यंत खातं ओपन झालेलं नाही आहे. हार्दिक एक कर्णधार पदाची माळ त्याच्या गळ्यामध्ये पडल्यानंतर त्यांनी जबाबदारी स्वीकारले. या बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे, परंतु इथे विकेट जाण्याचे चान्सेस निर्माण झाले होते, परंतु 1 रन काही रोखू शकणार नाहीये. सातत्याने चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आदर्श फणसपाडा या टीमच्या माध्यमातून. सत्यवान सापणे सध्या ते आपण पाहिलं तर प्लेइंग 11 मध्ये आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली. भरत कदम सध्या जॉईंट आहेत आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये, स्कोरिंगची भूमिका सांभाळत आहेत. हा बॉल खूपच बाहेर होता, मात्र तन्मयचा बॅट स्विंग चांगला आहे. बरोबर मिरिटमध्ये खेळेल का, मिरिटवर येऊन खेळेल का, व्हाईट बॉलचा इशारा आला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2. या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. तन्मयचा फटका मात्र मारण्याचा दृष्टिकोन चांगला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. हार्दिक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त आतापर्यंत 2 धावा खर्च केलेत. विपुल आणि तन्मय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 36 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करत असताना कुठेतरी आता पहिल्या षटकामध्ये या 4 बॉलच्या समाप्तीनंतर नामुष्की ओढवले. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा. बंटी यांच्या हातामध्ये बॉल मात्र यावेळेला गॅदर होत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या बॉलची सांगता होत असताना हार्दिक अप्रोच इंटेंट पहा अप्रतिम पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करतोय. खाली बॉल राहत आहेत आणि त्यामुळे मात्र तन्मयची बॅट थोडीशी वरून येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल खालून निघून जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगला बॉल पुन्हा एकदा मात्र स्लोवर 1 चेंडू, थोडासा फसवा बॉल होता. नकल बॉल पाहायला मिळाला आणि इथून पहिल्या षटकाची सांगता झाली. काय बॉल डिलिव्हर्ड केलेत ऑफस्टम टू ऑफस्टम
यावेळेला तिखट मारा केलाय, धारदार गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 34 रन. चला थोडंसं स्पीडअप करा जरा, कारण घड्यात 5 वाजण्याच्या सुमारास अजून आपल्याला 3 सामने इथून खेळायचे आहेत. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. ऑल इज वेल कुसमाई चषक, प्रत्येकाला आतुरता लागली होती, सर्वजण एक्साइटमेंट झाले होते. कधी मात्र तो दिवस उजाडेल, कारण या वेतरणा विभागातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची आणि परंपरेची आणि गौरवशालीची ही परंपरा मात्र जपले ती कुसमाई चषकाने. प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांची ही देण सातत्याने पाहायला मिळते. ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ मिळावं, ग्रामीण खेळाडूंनी मात्र पुढे जावं, त्यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या विभागामध्ये आयोजन केलं जातं. आणि त्याचमुळे ISPL मध्ये सुद्धा ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू झळाळले. इथून आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि ग्रामीण क्रिकेटमधले खेळाडू मात्र प्रामाणिक खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. त्यांच्या बॅटला जर बॉल लागला तर कधीही ते मात्र बाहेर येताना पाहायला मिळतात. ही मात्र त्यांची एक प्रामाणिक क्रिकेट खेळण्याची कला आहे. यावेळेला ऑन साईडला एक नंतर मेल परेश पुढे ससावेल. अचानक बॉलने थोडीशी उसळी घेतली होती, परंतु शरीराचा भाग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. तिथे जाऊन बॉल आदळला आणि इथून जर आपण पाहिलं तर धावा येत नाही आहेत, फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत गोलंदाज मयूर. प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन करणं फार गरजेची गोष्ट असते. म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. अशा प्रकारचं मात्र क्रिकेट तुम्ही खेळलं पाहिजे, की मॅच समाप्त झाल्यानंतर सुद्धा चर्चा करण्यास भाग पडलं पाहिजे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. इथून मात्र आपण पाहू शकाल तेवढं जजमेंट आणि खराब फिल्डिंग. नतीजा 4 धावांवर. चौकार आला. बराच वेळ चेंडू जवळजवळ आपण पाहिलं तर 30 सेकंद बॉल वर राहिला होता आणि यावेळेला आपण पाहिलं तर तेवढाच वर बॉल राहिले नाही. आपण पाहिलं तर तेवढं जजमेंट आलं होतं, परंतु हातांची ओंजळ परफेक्ट नव्हती, परफेक्शन पाहायला मिळालं नाही. आणि इथून जर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉफ्ट. 7 धावा झालेत. तन्मयला मिळाले जीवनदान. इथून जर आता आपण पाहिलं तर विजयासाठी अजून सुद्धा 29 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 9 बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण. अगदी या 3 बॉल नंतर साहिल पाटील आम्हाला ऑन स्क्रीन दाखवतील उद्याचे लॉट्स, कोणते संघ खेळले जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅटची एज घेत पाठीमागे बॉल ट्रॅव्हल होत असताना फार वेगाने थांबण्याचं नाव घेईल का बॉल, आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतलाय. सरळ बॉल निघून जाईल. 4 रनसाठी चौकार. नशिबाचा चौकार मिळाला. लक फॅक्टर 4 रन. चौकाराने सध्याची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. आता बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 25. 8 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण. 2 चौकार आले. झेल सोडण्याचा परिणाम कदाचित सोसावा लागेल का, येणारी वेळ दर्शवली जाईल. कॅचेस विन द मॅचेस, कारण कोणताही खेळाडू जाणून बुजून झेल सोडत नाही. आपल्या संघासाठी तो नेहमी चांगला एक प्रामाणिक खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेला त्याचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं, आय कॉर्डिनेशन डळमळीत होते आणि तेव्हा कुठेतरी तो झेल सुटला जातो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येतोय मयूर. चांगला बॉल. बॅटची एज अँड ट्रेकन. तन्मयच्या खेळीला पूर्ण विराम. आता मात्र फिल्डरने सांगितलं असेल थँक्यू मयूर, कारण जर इथे तन्मयने जर मॅच विन करून दिली असती, कदाचित षटकार अजून आले असते तर त्या फिल्डरवर खापर फुटलं असतं, यात ती मात्र शंका नाही आहे. घेऊया एक छोटासा DJ वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा कुसमाई चषक 2026. आपले
अतिशय सुंदर हे मात्र गुणगान गाणारं सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं, कारण कोसमाई चषक म्हणजेच तरुणांची जिद्द, अनुभवी खेळाडूंचा आत्मविश्वास आणि प्रेक्षकांचा उसळता जल्लोष म्हणजेच कोसमाई चषक. नावातच दम आहे. आणि यस पंचांनी सांगितलं या वेळेला व्हाईट बॉल आहे का, अंपायर्स कॉल कोणत्याही क्षणाला ते कोणत्याही बॉलवर मात्र अंपायर्स कॉल घेऊ शकतात. मात्र याचं नुकसान कोणत्याही संघाला होणार नाही. हा अंपायर्स कॉल आहे. एक एक रिव्ह्यू तुम्हाला दिला गेला आहे आणि त्यामुळे तुमचा रिव्ह्यू जर सक्सेस झाला तर तो रिटेन मिळेल आणि जर अनसक्सेस झाला तर तिथे मात्र आपण पाहू शकतात लॉस्ट होईल. राकेश राऊत सर येत आहेत, चेक करतील. कधी कधी गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतात आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मध्ये येतात बरोबर 3 स्टंपच्या, त्यावेळेला स्पष्टपणे कधी कधी दिसत नाही आणि त्यामुळे अशा वेळेला मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल डिलिव्हर केला मयूरच्या माध्यमातून. हा पहा बॉल ज्या पद्धतीने अप्रतिम चांगला बॉल होता, चांगला बॉल पाहायला मिळाला आणि बरोबर 2 लाईन आहेत त्याच्या मधोमध बॉल वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळाली. 11 वर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 6 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी केले आदर्श फणसपाडा टीमला त्यावेळेला अडखत ठेवलंय फलंदाजाला. उद्याचे लॉट्स साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत. उद्या आपण पाहणार आहोत आई जीवदानी गासपाडा संघ गावदेवी वैतीपाडा या टीम बरोबर खेळेल. पांडवाज 11 चंदनसार जयदुर्गा रायपाडा, आई भवानी मारंबळपाडा, V24 फाउंडेशन चंदनसार, NCC नारंगी, आई ग्रुप परेटपाडा, RK डोंगरपाडा, शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, सत्यनारायण कोपरी बी टीम आणि खानिवडे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सर्व संघांनी वेळेवर या. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. फिल्डर मात्र येतील आणि ते मात्र चुकी केली. पुन्हा एकदा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस सूत्रपाठ केलेले दिसत नाहीये. चौकार मिळाला. आता 5 बॉल 21 रनची आवश्यकता. झेल होऊ शकला असता परंतु झेल सोडला आणि इथून मात्र आपण पाहतोय चौकार सुद्धा आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉल 21. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर यश. गेल्या मॅचमध्ये यशने अप्रतिम प्रभावित गोलंदाजी केली होती. डावकुरे आताचा गोलंदाज, परंतु बंटीचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल कारण विकेटकीपरचं सुद्धा जॉब जो असतो ना तो मात्र खूप टर्फ असतो. प्रत्येक बॉल मात्र त्यांना वेगवेगळ्या मोमेंट कराव्या लागतात. कधी उजव्या साईडला जाणं, डाईव्ह मारणं, कधी डाव्या साईडला, कधी बॉल उसळल्या झाल्यानंतर थोडासा तुम्हाला जंप करावी लागते. चांगला बॉल, अप्रतिम सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. जणू काही आता बंटी आणि गोलंदाज यशमध्ये प्रॅक्टिस संध्याकाळची सुरू आहे की काय हेच आपल्याला पाहायला मिळतं. 3 बॉल आणि 21 रन. आता सामना थोडासा दूर चाललाय आणि विजयाच्या पाऊलखुणा हळूहळू उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलला मात्र स्लोवर वन खेळलं होतं. सरळ बॅटचा वापर केलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. विपुलच्या बॅटमधून एक तडाकेबंद फटका, षटकार. होता अगदी नेत्रदीपक टायमिंग आपण पाहू शकलात. ग्लोरियस शॉट. 21 ला 2 बॉल आणि 15 रन झाले. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या धावा. ऑन साईडला खिचून मारण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग हार्दिकच्या द्वारे पाहायला मिळते. स्वतः ॲज अ कॅप्टन 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 ला 2. शेवटचा बॉल आहे 1 बॉल आणि 14 रन हे सामन्याचं समीकरण आदर्श फणसपाडा या टीमला विजयासाठी. चांगला बॉल ह्या वेळेला पिच केला आहे. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. बंटीने काय विकेट किपिंग केले आतापर्यंत. एक सुद्धा बॉल त्याने मात्र सोडलेला नाही आहे. जबरदस्त विकेट किपिंगची भूमिका
जरूर पाहायला मिळाली. विकेटकीपरची भूमिका निभावली आणि तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत थांबवलं आणि 22 पर्यंत फक्त मजल मारता आली. इथून 13 रन्सने विजयी खिचून आणला गेला. आणि आपण पाहतायत ही मॅच समरी जी हार्दिकने 10 बॉलमध्ये 24 240चा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. प्रतीक 7 धावा, सुजल 1 नॉट आऊट. आणि गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर हार्दिकने जबरदस्त 2 धावा देत 1 विकेट मिळवली. हार्दिक ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच माऊली तलावपाडा या टीमचा.